नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही अजूनही बस पास काढला नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण अनेक विद्यार्थी छोट्या चुकीमुळे पास मिळवण्यात उशीर करतात. आज मी सांगणार आहे बस पाससाठी लागणारी कागदपत्रे, अर्जाची प्रक्रिया आणि काही महत्त्वाच्या टिप्स. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. दरवर्षी हजारो विद्यार्थी शाळा किंवा कॉलेजला जाण्यासाठी बस पास काढतात. दरवर्षी जे आहे हजारो विद्यार्थी जे आहे शाळेला जाण्यासाठी बस पास काढतात. पण काही जणांना अर्ज कागदपत्रे अपुरी राहतात. म्हणजेच त्यांना अर्ज कसं करावा, कागदपत्रे काय लागतील ही संपूर्ण गोष्ट त्यांच्यापासून अपुरी राहते, म्हणजे त्यांना माहीतच नसते. आता काळजी करू नका, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे आज आपण संपूर्ण माहिती सोप्या भाषेत जी आहे समजून घेणार आहोत. फक्त 2 मिनिटे झाली आहेत. पुढे मी अशी एक गोष्ट सांगणार आहे जी अनेक विद्यार्थी विसरतात आणि त्यांचा पास अडकतो. पण काळजी करू नका, ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. बस पाससाठी साधारणपणे लागणारी कागदपत्रे आपण पाहूया मित्रांनो. तर साधारण कागदपत्रे जे आहे आधार कार्ड, शाळेचा किंवा कॉलेजचे बोनाफाईड प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो, मोबाईल नंबर, आवश्यक असल्यास आपला जे आहे पत्ता किंवा पुरावा द्यावा लागतो. यानंतर जवळच्या बस डेपोमध्ये किंवा संबंधित अधिकृत व्यवस्थेनुसार अर्ज सादर करा. सर्व माहिती व्यवस्थित भरल्यास प्रक्रिया अधिक सोपी होते. आता पुढचा भाग अजिबात चुकवू नका. शेवटी मी अर्ज करताना होणाऱ्या सर्वात मोठ्या चुका सांगणार आहे, त्यामुळे पुढचा भाग अजिबात चुकवू नका. अर्ज भरताना नाव, जन्मतारीख, शाळेचे नाव आणि इतर माहिती अचूक लिहा. कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती स्पष्ट असाव्यात. अर्ज जमा करण्यापूर्वी सर्व माहिती एकदा तपासा, त्यामुळे आवश्यक विलंब टाळता येतो. जर तुमच्या भागात शाळामार्फत बस पास वितरणाची सुविधा असेल तर त्याबाबत शाळेकडून माहिती घेऊ शकता. आता शेवटची आणि सर्वात महत्त्वाची माहिती येते, ती चुकवली तर पुन्हा अर्ज करावा लागतो. मित्रांनो, बस पाससाठी अर्ज करताना घाई करू नका. सर्व कागदपत्रे पूर्ण आहेत का ते तपासा आणि अधिकृत सूचनांचे पालन करा. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सरकारी योजना व विद्यार्थी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका.